हाय यूट्यूब फॅमिली, मी आलेला आहे बघा शेतामध्ये. आता तिळाला पाणी बंद केलं आहे पूर्णपणे. आज काढायचे आहेत बघा छड्या. आपल्याला छड्या काढायचा पूर्ण व्हिडिओ करणार आहे मी आज. तीळ बघा कसा झाला आपला, पूर्णपणे बोंडी फिंडी पकलेली आहे. आता पाणी देणं पण बंद केलं मित्रांनो. आता याची वाळायची वाट बघायची आहे बघा. लवकरात लवकर वाळल्याच्या नंतर लगेच आता मी एप्रिलचा 15 दिवस झालेले आहेत. 15 तारीख आहे आज, आणि कमीत कमी 8-10 दिवस तरी लागतात बघा याला वाळायला. त्याच्यामुळे आता पाणी बंद केले. बोंडी पूर्णपणे लागली. जसं 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 पाणी देईल आपण, जसं जसं पाणी देईल तसं तसं ते हिरवं होत चाललं मित्रांनो. त्याच्यामुळे आज पूर्णपणे पाणी आपण बंद केलेलं आहे. आज काढू मग आपण छड्या. सकाळी सकाळी लागायचं ठेव. तुमचा पण तीळ झालेला आहे का मित्रांनो? आज छड्या काढून देऊन टाकायच्या आहेत बघा. शेजारचं पाणी घेतलं होतं, आपल्या हिरीचं पाणी कमी झालं होतं. यो 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 ये 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 मस्त बोंडी. किती आवरेज देते काय नाही. नंबर 1 बोंडी आहे बघा. आता फक्त झालेलं आहे सगळं. एक छडी नेऊन लिंबाखाली ठेवून टाकता येईल. बाकीच्या मी टाकून देते. आणि का बाई तिथं भात ठेवला, काय माहिती घेऊन जाईल. कसं आहे मित्रांनो, तीळ नंबर 1 बोंडी आहे हो. मला खूप भारी वाटलं बियाणं. एक एक झाड तर एवढं भारी आहे. पाहिजे बाजूच्या बाजूचं बघा काय बोंडी आहे ती बघा. बाबा बाबा खूपच बोंडी. अशा प्रकारे छड्या काढणं चालू आहे बघा. सकाळी सकाळी छड्या ठेवलं, माणूस आलं की मोटर दाबते. मोटर दाबली की पाणी वळीला जात राहते बघा ना. आणि पाणी दिल्यावर कसे शेंड्याला आणि फुल आले बघा मित्रांनो. किती फुल आले बघा. खालचे तर बोंडे आहेतच तशा. शेंड्याला फुल येतच राहायला का. पाणी देतच राहा आणि फुल येतच राहा. म्हणजे आम्ही काय मिरगात मी तीळ झडकाव काय असं म्हणायत. म्हणून मी म्हणलो बाजू दिसला पाणी बंद करून टाकू का. तिकडल्या बाया आलेल्या आहेत. छड्या काढणं चालू आहे मित्रांनो. म्हणजे मित्रांनो हे बघा, डोरले खाऊन 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 कट्टाळा आला बघा. आता शेतातच फुटून चालले तर बघा. डोरले लागत असतील तर आमच्याकडे या आणि घेऊन जा. डोरले बघा, डोरले झाले पाहिजे काढणं. थोडं राहिले जातात. इथलं एक आणि तिथं बारीक एक छडी आहे. तिथं तिथं पहिल्या वळी हे 2 त्याच्याच होत्या. लिंबाखाली टाकून आले कसं दिसणं झालं का बघा यूट्यूब फॅमिली. हे बघा मित्रांनो, छड्या काढणं झालेल्या. आता रबली पाईप राहिला बघा. हे पण काढून टाकावं. आता झालं पाणी देणं झालं. असं खूप फिट बांधा लागत गेलो या रबली पाईपाला, कारण खूप पाणी इकडंच जात राहिलं बघा. विहिरीतली मोटर असल्यामुळं पाण्याचं प्रेशर जास्त असते. त्याच्यामुळं
खूप असं बांधू ते बा तिकडे तेवढ्या दोऱ्या आहेत बघा, बांधू पिळणी घेऊन यावं लागलं बघा मित्रांनो. झालं आता आजच्याला पाणी समाप्त. फक्त आता तीळ वाळायची आतुरता. वाळल्याच्या नंतर कापून घेऊन काय आहे ते पुशी जातं तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो. पडला की वाळून पिवळा पडला की कापायचं. कापल्याच्या नंतर मग पुन्हा टाकून रोज झडकत राहायचं. काय अशामध्ये तुकडे टाकत राहिले. युट्यूब फॅमिली किती होईल बघा तीळ ॲव्हरेज बरोबर येते का तिळाचं आम्हाला काय माहित नाही. बघू आता किती ॲव्हरेज येते. खाली सकाळी पापड जास्त पूर्णपणे पाईप काढणे झालेले आहेत. आता पाणी पण बंद केलं. वांगे लागलेत भाजीला होतात. या झाडाला 3, त्या झाडाला 2, त्या झाडाला 5. या तुरीच्या ओळीला पण पाणी दिलं होतं बघा मित्रांनो. याला फवारणी पण केली होती एक. आमटीला उन्हाळ्यात शेंगा खायला लागतील वाटलं, पण काय लागलं नाही बघा. हे बघा तिळाला खालची बोंडी सगळी पकलेली आहे. पाणी दिल्याच्या नंतर बघा कसा झाला बघा तीळ. आता काल परवाच पाणी दिलं होतं याला. बघा हे बोंडी भरपूर आहे, असे नंबर 1 बोंडी आहे बघा. आणि आता पाणी दिलं, आता हे शेंडा वाढायला. आता हे शेंडा वाढल्यावर आणि आता राहिलाच थोडा वेळ. फुल पण कसं दिसायला बघा मित्रांनो. एवढ्या अशा खडुनामध्ये फुल किती भारी. जमीन चांगली आहे हो, जमिनीचा विषय नाही. पण किती पाणी देत राहिलं तर अवघड होईल ना पुन्हा. आता काही लोकांचं, आमच्या जवळपासच्या लोकांचा तीळ असा एवढा नाही, पण ते वाळला ते कापायला सुरू करायला लागलीच. आता आमचं कापायला आणि कमीत कमी 8-10 दिवस लागेल बघा. कालपासून तर पाणी सगळं कायमचं बंद करून टाकलेलं आहे. हे बघा मित्रांनो, तिळाची बोंडी एका झाडाची मी मोपली बघा. 30 ते 35, 40 बोंडी आहे बघा एका झाडाला. एक झाड म्हणजे एक फांटा आहे, मधून झाड आहेत बघा. हे 35-40 बोंडी आहे बघा मित्रांनो. हे बघा मित्रांनो, झाडाची बोंडी मोपली मी आताच. 30 ते 40, 45, 50 बोंडी आहे बघा झाडाला पूर्णपणे. कोणतंही झाड घेऊ शकता. शेंड्यापासून बोंडी मित्रांनो, बुडापासून. कसा वाटला मग आमचा तीळ? शेतकरी माणूस हे माझं यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो. बघले त्यांनी व्हिडिओला लाईक कंपल्सरी करत राहा. नवीन असाल ते चॅनलला पण सबस्क्राईब करत राहा मित्रांनो. शॉर्ट व्हिडिओ बघत राहा, शेअर करत राहा. हे बघा, हे खायला होईल वाटलं आमटीला. याला फवारणी केली, पाण्यासोबत पाणी दिलं. पाणी देता वेळेस एवढी फजिती झाली की नाही सांगूच नका बघा. इकडं पाईप निघ, तिकडं पाईप निघ, खूप झाले. शेंगा पण लागल्या. मला वाटलं आता आमटीला खाया येतील, पण काय करावं, या शेंगा सगळ्या फुसक्याच निघाल्या की हो. तसं काही नाही. मग आमच्या घरी शेळी आहे, मग आम्ही याला शेळीला न्याय सुरू केलं बघा. या तिळामधली दुधी पण खूप आवडते शेळीला आमच्या. हे बघा, हे शेंगा अशा सर्वसाधारण शेंगा लागलेल्या तर आमच्या शेळीला जास्त खूपच आवडतात. आणि 2 पिल्ले पण आहेत. पिल्ले पण चारा खायला सुरू केला. तर 2 महिने झालेले आहेत कंप्लीट पिल्ल्याला. आजच्याला 2 महिने झालेत बघा मित्रांनो. मी त्यांचा पण व्हिडिओ टाकलेला होता. हे बघा, शेंगा भरपूर लागल्यात. मला वाटलं पाहुण्यात मस्त आमटी खाय येते, पण काय आमटी आम्हाला भेटली नाही. याची फवारणी कशी असते ते माहीत नाही, पण उन्हाचं तापमान जास्त असल्यामुळं काही जण म्हणले शेंग लागू शकत नाही. असे लागली तरी अशी बारीक होऊन गेली बघा मित्रांनो. सगळे असे कुरमुजून गेलेली आहे. त्याच्यामुळं चला आपलं आमटीच होईना तर होईना, शेळीला तरी चारा होते म्हणून सुरू केलं. मग 2 पिल्ले आहेत, शेळी बी आहे. चला मग आता आजपासून आपण पाणी बंद केलेलं आहे. आता तीळ वाळला की लगेच तीळ कापून मग लगेच तिकडं पण ज्वारी आहे, फोडून घ्यायची आहे बघा. कामं भरपूर आहेत. कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. चला ठेवतो मग मित्रांनो.
बाय.